शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांची एक कॉन्फरन्स मीटिंग लावलेली आहे। हे मीटिंग लावण्याचं कारण की सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि विधानसभेची रणधुमाळी चालू असताना शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काही दिवसापासून आम्ही काही व्यक्त करत नव्हतो, पण आता थोड्याच दिवसात उमेदवार पक्षाचा जाहीर होणार आहे। त्या कारणाने आपण आज इंदापूर येथे एक चर्चा मीटिंग आयोजित करत आहे। हा मीटिंग आयोजित करण्याचा उद्देश एकच आहे की आपण मागील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हापासून फूट पडली तेव्हापासून जो पक्ष आपला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष जो इंदापूरमध्ये कार्यरत करत आहे तेव्हापासून इंदापूर तालुक्यामध्ये जे नवचैतन्य पक्षाला आलेलं आहे ह्याचे कारण एक मूळ असं आहे की ज्या वेळेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता हा फक्त पक्षाची भूमिका इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत होता। ज्या वेळेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस सर्वसामान्य जे पदाधिकारी तालुक्यामधील होते ते प्रत्येक 7 जिल्हा परिषद गटामध्ये काम करत होते। त्या जे काम करत होते पदाधिकारी त्यांनी सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन तुतारी ह्या चिन्हाचा पक्षाचं चिन्ह कोणतं आहे पवार साहेबांच्या आहे ते तुतारी, हे तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं काम हे जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं आहे ते काम ज्या वेळेस पक्षामध्ये केलं होतं त्याचाच फायदा सुप्रियाताईंच्या लोकसभेमध्ये झाला। सुप्रियाताईंच्या लोकसभेच्या वेळेस ज्या वेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता काम करत होता त्यावेळेस कोणीही मोठा पक्षामध्ये नव्हता। ज्यावेळेस पक्षामध्ये मोठा नेता नव्हता त्यावेळेस पक्षाची जे परिस्थिती होती त्यावेळेचा काळ होता, हा काळ खूप अडीअडचणीचा खूप त्रासाचा होता। त्या त्रासामध्ये कोणालाही न घाबरता सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पक्षाची भूमिका जी एवढी मोठ्या स्ट्रॉंगपणे राबवून घेतली त्या भूमिकेचाही विचार करण्यात यावा ह्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित करत आहे। पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचे बरेच मुद्दे आहेत। त्यावेळेस आपण कोणी इंदापूर तालुक्यातील आजी माजी आमदार कोणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांबरोबर नव्हता, सुप्रियाताईंचा मदत करायला नव्हता। त्यावेळेस इंदापूर तालुक्यामधून 26,000 मताचं लीड हे जे मिळालं आहे ते सुप्रियाताईंना हे सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य मतदारांनी कुठल्याही मोठ्या नेत्याचा कुठलाही सहकार्य नसताना मिळालेलं आहे। त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये जे आज आपल्याला पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, जे इनकमिंग चालू झालेलं आहे ते केवळ सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती चालू झालेलं आहे आणि ही सर्वसामान्य जनता मतदार आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा आज केंद्रबिंदू आहे। ज्या घडामोडी आज चाललेल्या आहेत इतर पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये इनकमिंग चालू आहे त्याच्याबद्दल ही आम्हाला एक थोड्या गोष्टी काही बोलायच्या आहेत। ज्या वेळेस कुणीच आम्हाला मदत केली नाही ते आज सर्व आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत। येणाऱ्यांचं आम्हाला स्वागत आहे, जो कोणी पक्षामध्ये प्रवेश करेल त्याचंही आम्ही स्वागत करेल, पण जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळींनी काम केलेलं आहे ह्यांची बाजू भूमिका विचारात घेतली पाहिजे। कोणाला उमेदवारी पाहिजे कोणाला नाही पाहिजे हा बी विचार भूमिकेत घेतला पाहिजे। पक्षाच्या तरुणांचं मत काय आहे, पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत काय आहे, मतदारांचं इंदापूर तालुक्यातलं मत काय आहे हा सगळ्याचा विचार करून पक्षामध्ये एक जे पॉझिटिव्ह वातावरण आहे तो निगेटिव्ह होऊ नये ह्याचा विचार करून पक्षामधील बी काही इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे किंवा अजून कोणी बाहेरून येत आहेत ते पण इच्छुक आहेत। जे पवार साहेब सांगतील त्याच भूमिकेतून आम्ही काम करणार आहे, पण सर्व मतदारांचा सर्व कार्यकर्त्यांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा जो निर्णय यांनी लोकसभेला घेतला होता तोच निर्णय विधानसभेला अपेक्षित आहे। त्या पद्धतीने हे इंदापूर तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करून साहेब निर्णय घेतीलच ह्याच्यात काही आम्हाला तीळ मात्र शंका नाही। परंतु काही घडामोडी आम्हाला तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत, कोण प्रवेश करणार आहे कोण प्रवेश करणार नाही। जे प्रवेश करणार आहे त्यांचं बी स्वागत आहे आणि 30 तारखेला ऍडव्होकेट राहुलजी मकरे साहेब यांचं पक्षामध्ये प्रवेश आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बोला तुम्हाला काय बोला काय बोला असू दे बोला येत लावा कशासाठी आज ही पत्रकार परिषद आहे काय थोडंसं डिटेल मध्ये आणखी सांगा।
मग तुमचं झाल्यानंतर आम्ही आमचे प्रश्न चालेल सर. आज नमस्ते. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एक पत्रकार परिषद घेण्याचं कारण की एक 10 ते कमी आज 20-22 दिवस झाले तालुक्यात अशा वावड्या उडतात, ह्याचं इन्कमिंग आहे त्याचं इन्कमिंग आहे, हे आहे ते आहे. पण ज्या टायमाला लोकसभेला ज्या युवकांनी काम केलं, कोण पाठीशी नसताना त्या युवकांचं एक विचार आणि एक म्हणणं असं आहे की बाबा सदर जो आपल्या पक्षातून 1-4-5 जण इच्छुक आहेत त्यांचा सुद्धा सर्वे करून अभ्यास करून त्यांचाही विचार केला जावा अशी एक पक्षांची एक विचारधारणा आहे. तरी बी पक्षात येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. शेवट साहेब ज्याला तिकीट देतील त्याचंच आम्ही काम करणार. जे लोकसभेला झालं त्याच्यापेक्षा 100% लोकसभेला झालंय तर 101% पावती आम्ही तालुक्यातून देणार. आणि साहेबांची जादू चालणार आहे ही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. येणारं सरकारी साहेबांचंच आहे, त्यामुळे पक्षात इनकमिंग होणं हे साहजिक आहे. या कारणावरून आज आम्ही एक पत्रकार परिषद छोटीशी घेतली होती पक्षातर्फे. आता विचारा तुम्हाला काय विचारायचं. तुम्ही म्हणताय की आमच्यातील पण पदाधिकारी काय आहेत की ज्यांना उमेदवारी पाहिजे, कोण कोण इच्छुक आहेत सध्या? कोण कोण इच्छुक असण्यापेक्षा पक्षाची धोरणं आहेत. पक्षांपाशी आमचे अर्ज गेलेले आहेत. पक्षाने ज्या टायमाला सांगितले होते ज्याला त्याला अर्ज भरा त्यांनी भरलेले आहेत. पक्ष तो निर्णय घेईल. पक्षातून इच्छुक उमेदवार आहेत. किती जणांनी उमेदवार असणं हा काही एक मिनिट इच्छुक उमेदवार असणं हा काही कुठला कोणावर दबाव किंवा ज्याचं त्याचं वैयक्तिक लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे पक्षामधून आपले जिल्हा परिषद पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आप्पासाहेबजी जगदाळे इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण भैया माने इच्छुक आहेत. महारुद्र पाटील इच्छुक आहेत, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष. आपले इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष तेजसिंह पाटील इच्छुक आहेत. त्यांनी त्यांचे सामाजिक न्याय विभागाचे सागरबाबा मिसाळवी इच्छुक आहेत. ज्यांना इच्छुक आहे त्यांनी उमेदवारी पक्षाकडे मागितलेली आहे. पक्षाची उमेदवारी पक्षाकडे उमेदवारी मागणे हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्य आहे. खरं. आणि ज्यांनी पक्षात काम केलेलं आहे हा 100% पक्षात उमेदवारी मागण्यासाठी त्याचा अधिकार आहे. आणि ज्यांना कोण साहेब उमेदवारी देतील त्याचा आम्ही 100% राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व सर्वसामान्य तालुक्यातील कार्यकर्ते हे त्यांचं काम करणार आहे. गेल्या काही दिवसापासून बातम्या येत आहेत की भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब पण तुतारी हातात घेणार आहेत. आम्ही तुमच्या माध्यमातून महिना 2 महिने झाला ऐकतोय की माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आमच्या पक्षामध्ये येणार आहेत आणि तुतारी चिन्ह घेणार. पण पक्षातून आम्हाला आतापर्यंत अधिकृतरित्या काही समजलेलं नाही की येणार आहेत का नाही येणार आहेत. हे तुमच्या माध्यमातून समजतं ही आनंदाची बातमी आहे. जर येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पक्ष म्हणून पक्षात येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून मोठमोठ्या नेत्यांचं आम्ही स्वागतच करतो. त्यामुळं आलं तर उलटी पक्षाला चांगली मजबूती येईल. भविष्य काळात जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे हर्षवर्धन पाटील यांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांचं काम ज्या निष्ठेने लोकसभेला केलं त्याच निष्ठेने विधानसभेला देखील करणार का? नाही. एक मिनिट. तुम्ही जे आता प्रश्न विचारला की हर्षवर्धन पाटील साहेबांना उमेदवारी मिळाली, मुळात अजून हर्षवर्धन पाटील साहेबांचा प्रवेश आमच्या पक्षामध्ये झालेला नाही. त्यामुळं आता आम्ही त्यांच्या उमेदवारीबद्दल जर तरचा प्रश्न आहे. जर तरचा प्रश्न आहे तर जर झाला तर साहेब निर्णय घेतील. आणि प्रवेश जर झाला तर कशाच्या आधारावरती होईल हे साहेब ठरवतील. त्यामुळे साहेबांनी जर त्यांना उमेदवारी दिली भविष्य काळातील आपण जर विचार केला तर आपल्या इंदापूर तालुक्यातील जे सर्वसामान्य पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आम्ही पहिल्यापासूनच काय म्हणतोय की साहेबांनी कोणालाही उमेदवारी देऊ द्या, आम्ही त्यांचं काम प्रामाणिकपणे करणार. मग साहेबांनी काही ठरवू द्या, त्यांना आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करून ह्या इंदापूर तालुक्याचा त्या उमेदवार जो असेल तो आमदारच झालेला असेल. आणि तो बी कारण व्हायचं ह्याच्या मागचं कारण एक आहे
की मागील 10 वर्षापासून आपण इंदापूरची अशी परिस्थिती बघतोय की इंदापूर तालुक्यात सगळं काय चाललंय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जाईल तिथं काल एक आम्ही बातमी बसली, खिळेच ठोकलेत त्या फरशीला. हे काय भानगड? तुम्ही 20-20 कोटीचं 19-19 कोटीची काम करता, जर आज 1-2 वर्षात जर त्या तिथल्या फरशा निघत असतील, रस्ते उकडत असतील, हे काय चाललंय? यासाठी इंदापूर तालुक्याला एक असा चेहरा पाहिजे की तो भविष्यात इंदापूरमध्ये युवकांचा, महिलांचा चेहरा साहेब देतील. आता साहेबांना पण कळलेलं आहे की आज ज्या पद्धतीने हा युवक वर्ग इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या पक्षाबरोबर एकत्रित मजबूतरित्या पाठीमाग आहे, त्यांची काय इच्छा आहे, सर्वसामान्य जनतेची काय इच्छा आहे, हे त्यांनी पाहिलेली आहे आणि त्याच्यावर निर्णय घेतील. तुमच्या पक्षातील बरेच सेट असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा प्रवीण माने असतील, ते हर्षवर्धन पाटील यांना मदत करतील वाटतंय तुम्हाला? काय झाले माहितीये का, लोकसभेला जे काय इंदापूर तालुक्यामध्ये आजी माजी आमदाराला जी जनतेने नाकारलेला आहे, त्यामुळे ह्या आता सध्या काय नाव आहे, फक्त इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये 2च उमेदवारी इच्छुक आहेत. एक तर आप्पासाहेब जगदाळे आणि एक दुसरे तरुण तरफदार प्रवीण भैया माने. या दोघांपैकी एकच जणाला उमेदवारी पवार साहेब देतील असा आमचा अंतर. 2 मिनिटं, आता जर ते म्हणले सागर मिसाळ आहेत, मारुद्र इच्छुक आहेत, फॉर्म भरलेत लोकांनी, तसे 6 जणांनी फॉर्म भरले, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. फॉर्म ह्या दोघांना का उमेदवारी द्यावी? दावेदार आहेत ना ते पक्षाने. मारुद्र पाटील का नाहीत दावेदार? बापूने ते फॉर्मच भरला नाही किंवा ती इच्छुकच नाही. सागर मिसाळ का दावेदार नाही? 2 मिनिटं ऐका. हे ज्यांनी इच्छुक आहे, ज्यांनी फॉर्म भरला हे सर्वच इच्छुक आहेत आणि साहेब ज्यांना उमेदवारी देतील त्याच आम्ही काम करणार आहे. तसं तुम्ही काही ते दोघं म्हणजे दोघं तीव्र इच्छुक आहेत, कारण ते तालुक्यात आता सध्या दोघं जास्त पद्धतीने त्यांचं जनसंपर्क वाढवत आहेत. म्हणजे एक तालुक्यामध्ये मेसेज गेलेला आहे किंवा पक्षात बी मेसेज गेलेला आहे की ह्या दोघांनी मोर्चे बांधणी केलेली आहे आमदारकीसाठी. ही त्यांची भावना आहे, यांना सांगायचं मत ते आहे. त्यामुळे असं काही नाही की त्या दोघांनाच का, तर त्याच्यासाठी सर्व इच्छुक आहेत. नावं सांगितली, नावं सांगितली. ठीक आहे. हर्षवर्धन पाटलांचं नाव गेले अनेक दिवसापासून चर्चेत आहे. जर पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली तर तुमचा त्यांना सपोर्ट आहे का विरोध राहील? ऐका, हे हर्षवर्धन पाटलांची चर्चेत हे तुमच्याच तोंडाने ऐकतंय, अजून अधिकृत प्रवेश झालेला नाहीये. चर्चेत नाव आहे. ऐका. मग अपेक्षित आहे तुम्हाला की प्रवीण मानेंना मिळावी की मग आपल्या साहेबांना? जर हर्षवर्धन पाटलांना प्रवीण भाईंनी सुरुवातीच्या काळात प्रवीण भाईंनी लोकसभेला कमीत कमी 70 ते 80 गावं स्वतः आम्ही सगळी टीम करत होतो. काय अडचणी आल्या आणि शेवट अडचणी आल्यानंतर माणसांना कुठं तर थांबावं लागतं, त्यामुळे ते थांबले. आणि प्रवीणबाईंनी पावती दिली लोकसभेची, 70 ते 80 गावात फिरल्यात, ओपन प्रचार केलाय, सगळे गेलं. काहीतरी त्यांना अडचण आली, दबाव तंत्र आला. ऐका, दबाव तंत्र आला, त्यात दबाव तंत्राला ती बळी पडले आणि बळी पडणं ही कार साहजिक आहे. ज्या टायमाला घरापर्यंत कोण येतं, काय अडचणी येतात, थांबावं लागतं. ते थांबले. परत त्यांनी त्यांचं मत ओपन केलं की मला बाबा हे साहेबांबरोबर काम करायचं आणि त्यांचं आम्ही स्वागत केलं. जर प्रवीण मानेंना तिकीट दिलं ते निवडून आले आणि त्यांच्यावर परत दबाव तंत्र झालं तर ते परत हे करणार का? त्या गोष्टीत ना पक्ष लेवलला ते बांधून घेते ना साहेब. इतकं मोठं बोलणं आम्ही लोकसभेच्या अगोदर त्यांना बांधून साहेबांनी घेतलं नव्हतं का, जेणेकरून राज्य देशभर राजकारण करणाऱ्या साहेबांना ऍक्च्युली त्यांना डावलायची वेळ आली. मग ते तुमच्या बरोबर विधानसभेच्या नंतर कसं राहतील? आणि हे दुसरा प्रश्न त्याला जोडून मग तुमची मागणी, तुमचं मत आहे की मग पक्षाचं काम करायला मग आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने, तुमच्या कुणाला मागणी, कुणाला उमेदवारी द्यावी, आप्पासाहेब की प्रवीण माने? 2 मिनिटं आहे का. आम्ही असं म्हटलं नाही की एकाच उमेदवाराला कुठल्याही एका व्यक्तीचं नाव घेऊन आम्ही उमेदवारी मागत नाही. उद्या हर्षवर्धन पाटलांचा तुमचा मुद्दा काय आहे की हर्षवर्धन पाटील साहेब इकडं आमच्या पक्षात प्रवेश करतील. तुम्हाला एक महत्वाची भूमिका सांगतो, ज्यापर्यंत एखादी, तेच आम्ही बोलतोय, ह्याच्यापेक्षा वेगळं काही बोलत नाही. आम्हाला ज्यावेळेस प्रवेश होईल त्यावेळेस पक्ष ठरवल काय करायचं काय नाही. आम्ही ज्यावेळेस तुमच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पत्रकार परिषदेबद्दल, त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आम्हाला पत्रकार परिषदेबद्दल काहीही माहीत नाही. मग ही पक्षाची अधिकृत पत्रकार परिषद म्हणायची का कार्यकर्त्यांची? आम्ही पदाधिकारी पक्षात बोलण्याचा अधिकार आहे आम्हाला. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, हे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, अधिकृत पत्रकार परिषद हा अधिकृतच समजायची असं आम्ही. शहराचे अध्यक्ष आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवून पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला
अजून काय विचारायचं? सर तुम्ही आता लोकसभेमध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारामध्ये अग्रगण्य स्थानावरती होता. आपण प्रत्येक गावामध्ये एक फ्रंट रनर म्हणून आपल्याकडे बघितलेलं आहे तालुक्याने. तर आता आपलं देखील मत पक्षातर्फे महत्वाचंच आहे. आपलं देखील मत विचारण्यात घेण्यात येईल आपलं मत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षातर्फे आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळावी का प्रवीण भैया माने यांना मिळावी असं आपल्याला काय वाटतं? कारण आपण पण एक पक्षाचा महत्वाचा घटक म्हणून काम करताय, पदाधिकारी आहेत. दोन्हीही उमेदवार मातब्बर आहे, दोन्हीही त्या लेवलचेच उमेदवार आहेत. साहेबांनी दोघांपैकी कोणालाही जरी उमेदवारी दिली आम्हाला तरी आम्ही त्यांचं काम करणार. आम्ही आमच्या अंगावरती शिक्का घेऊन चालणारे कार्यकर्ते नाही. पवार साहेबांचा विचार, सुप्रियाताईंचा ताकद आणि जो श्रेष्ठ आदेश देतील त्यांचा शब्द विचारात डोक्यात घेऊनच आम्ही काम करणार. आम्हाला जे काम करायचंय ते काम पवार साहेबांच्या विचाराला धरूनच करणार. मुळे साहेब विषय एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही म्हणताय की फॉर्म पक्षाचा त्यांनी न भरला म्हणजे महारुद्र पाटील हे सगळ्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांचं सुद्धा या पक्षाच्या तालुक्यात कामासाठी मोठं योगदान आहे. पण मात्र तुम्ही दोघंच आप्पासाहेब आणि प्रवीण भाई यांचं ही तुलना करता. मात्र जनतेमधून महारुद्र पाटलांच्या पण नावाची मागणी समोर येत होती की अजून पण येते. मग अमोल बिशांचं नाव समोर येतं, सागर बाबा मिसाळांचं नाव समोर येतं, ह्या लोकांची नाव समोर येतात. मात्र तुम्ही प्रवीण माने आणि आप्पासाहेबांबद्दल बोलत असताना दुसरा प्रश्न तुम्ही उद्या म्हणता की त्यांनी फॉर्म भरला नाही. अनेक लोकांनी पक्षांतर होत असते, जुहरावसला लोक पक्षात येत असतात, ते लोक अगोदर फॉर्मच भरतात का की पक्ष त्यांना उमेदवारी फॉर्म भरला तर देतो? म्हणजे जे लोक पक्षांतर करून तुमच्या पक्षात येणार आहेत, जे विधानसभेच्या तोंडावरती, ते लोक फॉर्म भरत नाहीत पक्षात अगोदर, डायरेक्ट त्यांना तिकीट दिलं जातं. इच्छुक महारुद्र पाटलांनी इच्छुक महारुद्र बापूंनी फॉर्म भरलाय, पण साहेबांच्या जर मनात आलं तर त्याला काय करणार? फॉर्म कुणी भरला आणि काय भरला, आदेश हा साहेबांचा आहे. एकच विषय आहे, साहेब देतात त्यांचं आम्ही काम करणार. चला, आडवं तिडवं प्रश्न भरपूर झाले बरं का? साहेब म्हणतील ती धोरण. आडवं तिडवं प्रश्न भरपूर झाले. आता पत्रकार परिषद आपण संपवण्याच्या टप्प्यावर आहे. एक शेवटचा प्रश्न, लोकसभेला तुम्ही तन धनाने काम केलं, अतिशय ज्यावेळेस तालुक्यात 10 लोक नव्हती, म्हणजे पहिल्या 10 मधले तुम्ही मला वाटतं 5 जण आहे. ज्यावेळी सुप्रियाताई निवडून आल्या, खऱ्या मनात भावना काय आलत्या? एक चांगला प्रश्न, एक पॉझिटिव्ह प्रश्न घेऊन नक्की पत्रकार परिषद थांबवू. खऱ्या मनात भावना अशा आलत्या की आता ताई निवडून आल्यात, ताईंना निवडून येण्यासाठी सगळ्यांचंच मदत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या, सर्वसामान्य जनता असू द्या, सर्वसामान्य मतदार असू द्या, सर्वसामान्य आणि तुमच्यासारखी मीडिया, त्यांचंही तुम्ही जे पॉझिटिव्ह जे ग्राउंडला भूमिका होती ती तुम्ही दाखवलेली आहे. नेमकं जनतेचं मत काय, त्याचं सगळ्यात ताई निवडून येण्याबद्दल तुमचा सिंहाचा वाटा आहे. सगळ्यात तुमचं अभिनंदन आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात. यांच्यातर्फे आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो. आणि ताई निवडून आल्यानंतर एकच मनात भावना आली की जशा ताई निवडून आल्या तसाच इंदापूर तालुक्याचा आमदार बदलला पाहिजे आणि येणारा आमदार हा सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन चालणारा असावा. ओके. रामकृष्ण हरी. वाजणार तुतारी. रामकृष्ण हरी. चला, थँक्यू.